गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार झालेला आहे। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना विधिमंडळातील राडा आता चांगलाच भोवेल। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना तुरुंगवास देण्याची शिफारस करण्यात आली आहे का असा प्रश्न आहे, कारण विधिमंडळ शिस्तभंग समिती विधानसभा अध्यक्षांना अहवाल सादर करेल। समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। संदीप, आता अहवाल तयार झाला आणि काय कारवाई होऊ शकते? या दोन्ही कार्यकर्त्यांना तुरुंगवास देखील होऊ शकतो का? अगदी पावसाळी अधिवेशनामध्ये हा खरं तर राडा झालेला होता। मुंबईत ज्या वेळेला हे अधिवेशन होतं त्यावेळेला या दोन कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा राडा झालेला होता आणि संपूर्ण सभागृहातल्या नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आणि मीडियानं देखील हे सगळं प्रकरण पाहिलं होतं। त्यानंतर हक्कभंग दाखल झाला होता आणि आज त्याचा अहवाल सादर केला जातोय। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत। आज अहवाल सादर होतोय, काय कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे, कारण तुम्ही देखील सदस्य आहात? हा, अगदी बरोबर आहे। मागं पण एक 50 खोकेचं एक आंदोलन झालं होतं, त्यावेळेस आम्ही पण त्या सभागृहाच्या पायऱ्यांवर असं आंदोलन केलं होतं। त्यावेळेस सुद्धा आम्हाला रीतसर नोटीस बजावल्या गेल्या होत्या। वास्तविक पाहता विधिमंडळाचं सभागृह असेल किंवा विधान भवन असेल, हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये असे दोन्ही प्रकारे जे मागं हाणामाऱ्या झाल्या पावसाळी अधिवेशनामध्ये, विशेषतः डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते, हे अगदी आपल्या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली जाईल अशा प्रकारचं कर्तव्य होतं। एकामेकाचे कपडे फाळेपर्यंत सगळे गेले होते। त्यामुळे आज जो अहवाल येणार आहे त्या अहवालावर मला असं वाटतं, अहवाल आल्यानंतर दोन्हीकडचे म्हणजे जर त्याला कठोर शिक्षा झाली मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना, तर ते अहवाल त्याचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे आणि प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे। आपल्याला माहिती आहे की ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख या दोघांमध्ये हा खरं तर राडा झालेला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण हक्कभंग समितीकडे गेलं होतं। प्रामुख्यानं या दोघांवरही काय कारवाई होते हे बघावं लागेल। आज अहवाल सादर झाल्यानंतर त्याबाबतचं स्पष्टीकरण जे आहे ते सभागृहामध्ये दिलं जाईल आणि त्यानुसार या दोघांवरही कारवाई केली जाईल। पण या दोघांव्यतिरिक्त आमदारांवर काय कारवाई होते का हे बघणं महत्वाचं आहे, कारण जितेंद्र आव्हाड असतील आणि दुसरे आमदार गोपीचंद पडळकर असतील, यांचे ते कार्यकर्ते होते आणि त्यांच्यामध्ये खरं तर हा राडा झालेला होता। त्यामुळे बघावं लागेल नेमकं काय कारवाई होते, अहवालात नेमकं काय दडलंय ते थोड्याच वेळात आपल्याला समजू शकेल। नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात कळेल, त्याचे अपडेट्स घेऊ। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।